Hello student, today's topic is DBMS. DBMS means database management system. ओके, हा आपला पार्ट 2चा सब्जेक्ट आहे. आज आपण पाहणार आहे DBMS मीन्स काय. ओके, त्याच्या आधी आपण बघू DB मीन्स डेटाबेस म्हणजे काय होते. डेटाबेस मीन्स ज्यामध्ये आपण ओव्हरऑल डेटा सेव्ह करून ठेवतो. ओके, फॉर एक्झाम्पल एका फोल्डरमध्ये आपण काय काय सेव्ह करून ठेवू शकतो. इमेजेस, व्हिडिओज, देन फाईल्स, झिक फाईल्स, या सगळ्या फाईल्स जे आहे, इमेजेस आहे, आपण स्टोअर करून ठेवू शकतो एका फोल्डरमध्ये. म्हणजे फोल्डर काय झालं, एक डेटाबेस झालं. त्यामध्ये जो कोणता आपण डेटा स्टोअर करून ठेवत आहे तो काय झाला, त्याचा स्टोरेज ऑफ डेटा. ओके, DB stands for a database. A database is an organized collection of data stored and accessed electronically. डेटाबेस काय आहे, एक कलेक्शन ऑफ डेटा स्टोरेज आहे जे आपण इलेक्ट्रॉनिकली डेटा कलेक्ट करून स्टोअर करून ठेवू शकतो त्यामध्ये. आणि त्या डेटाला आपण केव्हाही असेस करू शकतो. मीन्स आपण बघू शकतो, डिलीट करू शकतो, सेव्ह करून ठेवू शकतो, ट्रान्सफर करू शकतो त्या डेटाला. म्हणजे त्याच्यावर जे कोणत्या आपण ऑपरेशन्स आहेत ते करू शकतो त्या डेटावर. ओके, स्मॉल डेटाबेस कॅन बी स्टोअर्ड ऑन अ फाईल सिस्टीम. जो कमी डेटा आहे तो आपण एका फाईल सिस्टीममध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. वाईल अ लार्ज डेटाबेस आर होस्टेड ऑन अ कम्प्युटर क्लस्टर्ड ऑर अ क्लाउड स्टोरेज. क्लस्टर्ड ऑर अ क्लाउड स्टोरेजमध्ये आपण लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करतो. द डिझाईन ऑफ अ डेटाबेस स्पॅन्स फॉर्मल टेक्निक्स अँड प्रॅक्टिकल consideration including data modeling, efficient data representing and storage, query language, security and privacy of a sensitivity data, and distributed computing issue including a supporting concurrent access and fault tolerance. म्हणजे डेटाचं डिझायनिंग कसं होते, जो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो त्याला आपण एका स्टोरेज लेव्हलपर्यंत सेव्ह करून ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याकडे जर आता एखादी PD आहे, PDमध्ये 4GB PD आहे, तर 4GB डेटा आपण एका त्या PDमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. त्याच्यावरचा करू शकतो का, नाही. म्हणजे त्याची जेवढी लिमिट आहे, इफिशियन्सी आहे स्टोरेजची, तेवढा डेटा आपण स्टोअर करून ठेवू शकतो. जर एखादी कोणता इम्पॉर्टंट डेटा असेल आपला, तर आपण त्याला सिक्युरिटी लावू शकतो, ऑथेंटिकेशन लावू शकतो, म्हणजे पासवर्ड वगैरे, म्हणजे जेणेकरून दुसऱ्यांनी आपला तो डेटा असेस नाही केला पाहिजे. ओके, देन त्यानंतर आपण बघणार आहे DBMS. DBMS मीन्स काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. A database management system is a software designed to store, retrieve, define and manage data in a database. DBMS काय आहे की एक स्टोरेज सिस्टीम आहे ज्यामध्ये आपण डिफाईन करू शकतो डेटा, मॅनेज करू शकतो. मॅनेज मीन्स डिलीट करू शकतो, सेव्ह करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. सच टाईप ऑफ अ डेटाबेस मीन्स काय आहे DBMS. DBMS software primarily functions as an interface between the end user and the database, simultaneously managing the data, the database engine and the database scheme in order to facilitate the organization and manipulation of data. DBMS means काय, एक असं सॉफ्टवेअर आहे ज्याला आपण एंड टू एंड यूजर आपण तो डेटा काय करू शकतो, सेव्ह करून ठेवू शकतो, सायमल्टेनियसली सेव्ह करून ठेवू शकतो अँड त्याला ऑर्गनाईज करू शकतो, मॅनिप्युलेट करू शकतो. ओके, देन त्यानंतर आज आपण आर्किटेक्चर बघणार आहे. DBMSचं आर्किटेक्चर काय आहे ते. DBMS डिझाईन डिपेंड्स अपॉन इट्स आर्किटेक्चर. DBMS काय आहे,
त्याच्या आर्किटेक्चरवर डिपेंड आहे. द बेसिक क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर इज यूज टू डील विथ अ लार्ज अमाउंट ऑफ पीसीस, वेब सर्व्हर्स, डेटाबेस सर्व्हर्स अँड द अदर कंपोनंट ऑफ द कनेक्टेड विथ अ नेटवर्क. एका पी सीला वेगवेगळे डिव्हायसेस आपण अटॅच करू शकतो. अजून वेगवेगळ्या पीसीज लॅन कनेक्शनमध्ये, वॅन कनेक्शनमध्ये आपण लावू शकतो. हे सगळं कनेक्शन म्हणजे एक काय झालं, ते नेटवर्क तयार झालं. म्हणजे जसं कीबोर्ड, माऊस, त्यानंतर प्रिंटर, स्कॅनर, फॅक्स मशीन आपण अटॅच करू शकतो पी सीला. सर्व्हर अटॅच करू शकतो, हब अटॅच करू शकतो. हे काय झालं, एक प्रकारचं नेटवर्क. या नेटवर्कमध्ये काय करू शकतो आपण, तो डेटाबेस सेव्ह करून ठेवू शकतो. म्हणजे हे जे नेटवर्किंग आहे ते कशाचं चाललेलं आहे, सर्व्हर थ्रू लार्ज अमाउंट ऑफ डेटा. द क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर कन्सिस्ट ऑफ मेनी पीसीज अँड वर्क स्टेशन विथ आर कनेक्टेड वाया द नेटवर्क. क्लायंट अँड सर्व्हर आर्किटेक्चर कन्सिस्ट ऑफ मेनी पीसीज अँड वर्क स्टेशन विथ कनेक्टेड वाया द नेटवर्क. म्हणजे क्लायंट अँड सर्व्हरचं जे आर्किटेक्चर आहे ते कशा प्रकारे राहते, एक नेटवर्क थ्रू कनेक्टेड राहते. म्हणजे वेगवेगळे डिव्हायसेस त्याला अटॅच राहते, त्याच्या थ्रू एक नेटवर्क तयार होते, ज्याच्या थ्रू क्लायंट अँड सर्व्हरचे कनेक्शन होते. क्लायंट मीन्स आपण स्वतः यूजर आणि सर्व्हर मीन्स बाकी डिव्हायसेस. DBMS architecture depends upon how user are connected to the database to get their request done. ओके, देन त्यानंतर टाईप ऑफ आर्किटेक्चर बघणार आहे. देअर आर 3 टाईप्स ऑफ आर्किटेक्चर, 1 टायर, 2 टायर अँड 3 टायर आर्किटेक्चर. 1 टायर आर्किटेक्चर बघू. In this architecture, the database is directly available to the user. It means the user are directly sit on the DBMS and the uses it. वन टायर आर्किटेक्चर काय आहे की जे कनेक्शन राहते यूजर आणि सर्व्हरचं, डायरेक्टली कनेक्शन राहते. त्यामध्ये कुठलेही ॲप्लिकेशन्स इन्व्हॉल्व नाही राहत, कुठलंही नेटवर्क इन्व्हॉल्व नाही राहत. ते काय झालं, वन टायर आर्किटेक्चर. Any changes done here will be directly be done on the database itself. It does not provide a handy tool for a end user. हे काय करते, डायरेक्टली चेंजेस करू शकते यूजर. यामधला डेटा कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये जाण्याची गरज नाही राहत, कुठल्याही दुसऱ्या युजरची गरज नाही राहत. यूजर टू कम्प्युटर कनेक्शन राहते. म्हणजे काय झालं, डायरेक्टली कनेक्शन. वन टायर आर्किटेक्चर इज यूज्ड फॉर अ डेव्हलपमेंट ऑफ द लोकल ॲप्लिकेशन वेअर द प्रोग्राम्स कॅन डायरेक्टली कम्युनिकेट विथ द डेटाबेस फॉर द क्विक रिस्पॉन्स. म्हणजे क्विकली रिस्पॉन्स करते वन टायर आर्किटेक्चरमध्ये. त्यानंतर 2 टायर आर्किटेक्चर. 2 टायर आर्किटेक्चर आर अ सेम ॲज अ बेसिक क्लायंट सर्व्हर. इन द 2 टायर आर्किटेक्चर, applications on the client end can directly communicate with the database at the server side. यामध्ये काय होते, ॲप्लिकेशन्सचा यूज होते क्लायंट आणि सर्व्हरच्या मधात. म्हणजे काय आहे, 2 टायर आर्किटेक्चर. द युजर इंटरफेस अँड द ॲप्लिकेशन प्रोग्राम्स आर रन ऑन द क्लायंट साईड. यूजर काय करते, क्लायंट साईडचे जे ॲप्लिकेशन्स राहते त्यावर डेटा काय करतो, तो सेंड करतो. देन त्यानंतर तो कुठे जातो, सर्व्हर साईडवर. द सर्व्हर साईड इज रिस्पॉन्स टू प्रोव्हाइड द फंक्शनॅलिटीज लाईक अ क्वेरी प्रोसेसिंग अँड ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट. टू कम्युनिकेट विथ द DBMS, क्लायंट साईड ॲप्लिकेशन इस्टॅब्लिश अ कनेक्शन विथ द सर्व्हर साईड. म्हणजे DBMSचं हे कम्युनिकेशन कसं होते, क्लायंट टू ॲप्लिकेशन अँड ॲप्लिकेशन टू सर्व्हर. इथे डायग्राम दिलेली आहे. क्लायंट अँड सर्व्हरचा 2 पार्ट दिलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट यूजर म्हणजे आपण स्वतः. यूजर काय करते, ॲप्लिकेशनला डेटा स्टोअर करते. हे झालं एका क्लायंटचं काम. ओके, देन त्यानंतर ॲप्लिकेशन थ्रू डेटा कुठे जाते, डेटाबेस सिस्टीममध्ये म्हणजे सर्व्हरमध्ये. देन त्यानंतर आहे 3 टायर आर्किटेक्चर. द 3 टायर आर्किटेक्चर
contains another layer between the client and server. In this architecture, client cannot directly communicate with the server. क्लायंट डायरेक्टली कम्युनिकेट नाही करत सर्व्हरशी. सर्व्हरचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्याशी पहिले कनेक्ट करता देन त्यानंतर डेटाबेसमध्ये डेटा जातो. द ॲप्लिकेशन ऑन द क्लायंट एंड इंटरॅक्ट्स विथ ॲन ॲप्लिकेशन सर्व्हर विथ फर्दर कम्युनिकेट्स विथ द डेटाबेस सिस्टीम. म्हणजे क्लायंट टू ॲप्लिकेशन, ॲप्लिकेशन टू ॲप्लिकेशन सर्व्हर अँड देन त्यानंतर डेटाबेस सिस्टीममध्ये. एंड युजर हॅज नो आयडिया अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ द डेटाबेस बियॉन्ड द ॲप्लिकेशन सर्व्हर. and the database also has no idea about any other user beyond the application. डेटाबेसला कुठल्याही ॲप्लिकेशनचा आयडिया राहत नाही. कुठल्या ॲप्लिकेशनचा आयडिया राहते? फक्त सर्व्हरच्या ॲप्लिकेशनचा आयडिया राहते जो त्याला डेटा सेंड करणार राहतो. द 3-tier आर्किटेक्चर इज यूज्ड इन अ केस ऑफ अ लार्ज वेब ॲप्लिकेशन. खूप सारा जेव्हा डेटा राहतो तेव्हा 3-tier आर्किटेक्चरचा यूज केला जाते. इथे डायग्राम दिलेली आहे. क्लायंट अँड सर्व्हरचे 2 पार्ट्स दिलेले आहे. फर्स्ट युजर ॲप्लिकेशन क्लायंट. युजर काय करते? एका दुसऱ्या क्लायंटला डेटा सेंड करते, तिथून तो सर्व्हरमध्ये जाते. सर्व्हरमध्ये सुद्धा 2 पार्ट आहे, ॲप्लिकेशन सर्व्हर अँड देन त्यानंतर डेटाबेस. पहिले तो ॲप्लिकेशन क्लायंटमधून सर्व्हरमध्ये जातो डेटा, देन त्यानंतर कुठे जातो? डेटाबेस सिस्टीममध्ये. या प्रकारे आपण त्याचे टाईप्स बघितलेले आहे. 1-tier आर्किटेक्चर, 2-tier आर्किटेक्चर अँड 3-tier आर्किटेक्चर. थँक्यू स्टुडंट्स.